माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम आयाळे. मी परतूर मंठा विधानसभेमधून आलेलो आहे. मी पण एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे. आणि आज मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी इच्छुक महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांचं एक चर्चासत्र आयोजित केलं होतं की आपल्याला निवडणूक लढवायची का पाडायची. तर त्यांनी सगळ्यांचे मतं आस्तेवाईकपणे जाणून घेतले. आणि मला दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं, मी आज तिथं माझं मत व्यक्त करताना पण दादांनी सुरुवातीला जे 4 वाक्य बोलले होते की निवडणूक लढणं पाडणं हा मुद्दा वेगळा आहे, पण यात माझा सर्वसामान्य समाज हा जपल्या गेला पाहिजेत, तो टिकल्या गेला पाहिजेत आणि तो जगल्या गेला पाहिजेत, असा विचार सर्व इच्छुक उमेदवारांनी करणं खूप आवश्यक आहे. कारण आज प्रत्येकजण बाशिंग बांधून आलेला आहे. आणि आम्ही सगळे जे आलेलो आहेत, आमच्या म्हणजे ध्यानीमनीमध्ये कधी राजकारण किंवा आम्ही आमदारकीची निवडणूक लढू किंवा आम्ही खासदारकीची लढू हे कधीही आमच्या किलोमीटरनं आमच्या बुद्धीला शिवलं नव्हतं. पण या संघर्ष योद्ध्यानं सर्वसामान्य नेतृत्वही राजकारणाच्या राजसत्तेमध्ये जाऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण केली नाही, तर ती सगळ्या जनतेला अनुभवायला दिली. म्हणून मी माझ्या मतामध्ये पण हे सांगितलं की 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना अशाच पद्धतीनं केली होती. त्यानंतर हा विखुरलेला मराठा समाज, बहुजन समाज कधीही एकत्र येईल का? पर्टिक्युलरली मराठा समाज हे ब्रह्मदेवाला जरी विचारलं तरी ते गॅरंटीनं सांगू शकत नव्हते. आणि ज्यावेळेस सृष्टीवर एखादा गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळी मी आध्यात्मिक व्यासपीठावरून जगणारा माणूस आहे. मी हे खात्रीलायक आणि माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो की निसर्ग आणि सृष्टी सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे. आणि मग ते अशा देवदूताला एक दूत म्हणून या ठिकाणी पाठवत असते. आणि मी तो देवदूत मनोजदादांच्या रूपानं या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय की इतक्या भल्या मोठ्या विचारांनी, भल्या मोठ्या शारीरिक भेदानं, भल्या मोठ्या बौद्धिक तात्विक म्हणजे भेदानं विखुरलेला हा समाज परत एकत्र आणलेला आहे. आणि राजकीय व्यासपीठावर आज इच्छा नसताना यावं लागत आहे. ही परिस्थिती तमाम सगळ्या लोकांनी आणि पाहणाऱ्या मनोजदादांच्या या युद्धामधल्या सगळ्या लोकांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ते जाहीरपणे मत व्यक्त करतायत की आम्हाला राजकारण नको आहे, आमचा तो पिंड नाही आहे, आम्हाला आमची न्याय हक्काची मागणी तुम्ही द्यावी. जसं इतर समाजांनी मागणी न करता तुम्ही आरक्षण देतायत, तसं मराठा समाज तुम्हाला ओबीसीतून हक्कानं मागणी करतोय. कारण विदर्भात आमचे नातेवाईक कुणबी होऊ शकतात, पश्चिम महाराष्ट्रात आमचे नातेवाईक कुणबी होऊ शकतात. मग मराठवाड्यानं काय केलं आहे? ही रास्त मागणी आहे. याला तांत्रिक पुरावे आहेत, याला रक्ताचे नमुने जरी तुम्ही तपासले तरी पण ते सिद्ध होऊ शकतात. आणि मग का नाही देत तुम्ही? हे जाणीवपूर्वक चाललेला खेळ आहे. आणि मग सगळ्याच दिशाकडून जर टोलवाटोलवी होत असेल तर मग कुठं ना कुठं तरी एकच मार्ग उरतो, तो म्हणजे राजसत्तेचा मार्ग असतो. कारण तिथंच निर्णय प्रक्रिया ही होत असते. आणि म्हणून आज दादांनी ठरवलं की लोकसभेला आपण पाडले, पण जे पाडले आणि जे निवडून आले त्यांच्याकडूनही समाजाला खूप अपेक्षा होती. त्यांनीही कुठलंही मत समाजाच्या बाजूने व्यक्त केलं नाही. आणि म्हणून विधानसभेला दादांनी ठरवलं की तुमची काय इच्छा आहे हे सगळेजण सांगा. आणि त्या पद्धतीनं आम्ही स्वतः इच्छुक आहोत. आणि मी तर असं म्हणतो की फक्त मराठा समाजाचा लढा लढत नाही हा योद्धा, हा बहुजनांचा लढा लढतोय. आज इथं मुस्लिम समाजाचे 32 मौलवी आले होते. ते जाहीरपणे सांगत होते की दादा, आम्ही आजपर्यंत सगळ्या पक्षांना आजमावून पाहिलं, कुणीही आमचं मत घेतल्याच्या नंतर आमच्या न्याय हक्कासाठी किंवा तुमचं काय चाललं आणि तुम्हाला जीवन जगण्यासाठी काय पाहिजे हे कधी विचारलं नाही कुणी या 75 वर्षात. आज तुमच्यामध्ये आम्हाला सर्वसामान्यांचं नेतृत्व दिसतंय. तुमच्यामध्ये आम्हाला उद्याचा म्हणजे समाजाला दिशा दाखवणारा छत्रपती दिसतोय. आणि म्हणून ते लोक स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत. आणि परत सर्वसामान्य आमच्यासारखी जनता आज गावागावामध्ये जर तुम्ही गेलात तर एकच रोष आहे की ही घराणेशाही 75 वर्षापासून चालू आहे. कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करून टाकला परिवारापर्यंत. बाप आणि मुलगा दोघांचेही बॅनर दोघांचे फोटो एकाच बॅनरवर. आणि मग सर्वसामान्य आमच्यासारख्या युवकांनी फक्त बॅनर चिटकून झेंडे लावून पोलचिठ्ठ्या वाटून यांना निवडून आणायचं का? कधी आम्हाला तुमचं जे सामाजिक काम आहे ते मी फार जवळून अभ्यासलेलं आहे. हो, ऑनलाईनच बघत आलेलो आहे. इव्हन तुम्ही काही ठिकाणी तुमच्या जलताराचे उदाहरणं देखील दिलेले आहेत. हो हो हो. तर आता मला माफ करा, मी तुम्हाला इंटरप्ट केलं. तुम्ही फार छान फ्लोमध्ये होतात. हो हो. तर जे तुमचं सामाजिक कार्य आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करत आहात. हो. तर तो एक भाग बघता आणि आताचा जो काही एक सामाजिक किंवा राजकीय प्रश्न जो आहे आपल्या समोर उभा राहिलेला, यावरती तुम्ही कशा पद्धतीनं बघाल आणि भविष्यात काय याचं सोल्युशन असू शकतं? दोन्ही गोष्टींचं मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. जो एक सामाजिक प्रश्न तुम्ही सोडवताय जलताराच्या माध्यमातून आणि जो आता
जातीय समीकरण किंवा राजकीय प्रश्न आहेत त्या संदर्भाने मला उत्तर अपेक्षित आहे. तुम्ही खूप सुंदर प्रश्न मला विचारलेला आहे, कारण मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून सर 2 मिनिटं. मागच्या 17 वर्षापासून समाज हिताचं आणि समाज कल्याणाचं आणि उद्धाराचं काम करत आहे. आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आरक्षणाचं लढतायत आणि त्यातून ते वेळोवेळी म्हणतायत की माझ्या समाजातला सर्वसामान्य मुलगा हा अधिकारी झाला पाहिजेत, पैशावाला झाला पाहिजे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजेत. मी एक जलतज्ञ आहे. मी 12 वर्षापासून, आज तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागामध्ये राहणारा सर्वसामान्य शेतकरी हा कुठल्या जातीचा नाही आहे. शेती हा त्याचा व्यवसाय. आपण म्हणतो ना, देश हा कृषीप्रधान आहे आणि इथला शेतकरी जगला तर देश महासत्ता बनू शकल. आज शेती करायला जेवढी साधनं लागतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं साधन पाणी आहे. 50 वर्षापूर्वी 50 फुटावर पाणी असायचं, 10 पिकं घ्यायचे. माझ्या स्वतःच्या आजोबांनी केळी ऊसाची शेती केली आणि आज मी करतोय कोरडवाहू शेती. पाणी 500 फुटापर्यंत गेलं आहे. शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न कमालीचं कमी झालं आहे आणि मग त्यातून निराशा येते. त्यातून तरुण पिढी शेतीपासून वंचित होऊन शहराकडे धावू लागलेली आहे. आणि मग मी ठरवलं 2012ला की शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध केल्याशिवाय परत गावाला चांगले दिवस येणार नाहीत आणि शेतकरी पैशावाला होणार नाही आणि सगळे प्रश्न मिटणार नाहीत. म्हणून मी जलयुक्त शिवार अभियान असेल, पाणलोट विकास असेल आणि मी स्वतः संशोधित केलेली 2020ला जलतारा नावाची एक प्रक्रिया आहे जी आज अमेरिकेच्या नासानं त्याच्यावर संशोधन केलं आहे. मला अभिमान वाटतो की परतूर मंठा तालुक्यातल्या खेड्यागावामध्ये नासाचे शास्त्रज्ञ येतात आणि ते आम्हाला निमंत्रित करतात की अमेरिकेमध्ये आम्हाला हा जलतारा प्रकल्प करायचा आहे. मला फार अभिमान वाटतो की मनोजदादा फार मोठ्या गोवर्धन पर्वता एवढं काम करायलेत, पण त्यांचा एक सेवक हा छोटंसं का होईना पण गोवर्धनाला उचलण्याचं काम आज आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करतोय. मी परतूर मंठा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. मी आवर्जून मीडियाला सांगू इच्छितो की राळेगण सिद्धी दुष्काळी गाव होतं. अण्णा मिलिटरीतून आल्याच्यानंतर पाण्यावर काम केलं आणि राळेगण आदर्श बनलं. हिवरे बाजारचे सरपंच आदरणीय पोपटराव पवार हे पुण्यातून शिक्षण घेऊन गावात आले. त्यावेळी 5-5 किलोमीटर महिला पाणी आणायला जात होत्या. त्यांनी पाणलोटाचं काम केलं आणि गाव आदर्श बनवलं. कडवंची सारख्या गावाला करोडोपत्याचं गाव विजय अण्णांनी पाण्यामुळे बनवलं. आणि मग माझ्या मनामध्ये होतं की मी एक वाटूर जिथला मी रहिवासी आहे तो जर पाणीदार बनवला तर मी पण फक्त एकाच गावाचा प्रतिनिधी राहील. मी ठरवलं की मी ज्या मतदारसंघात राहतो 241 गावच्या, मला जगाच्या समोर 241 गावं एका वेळी पाणीदार झालेत हे उदाहरण समोर ठेवायचं. आणि मग जलतारा प्रक्रियेच्या माध्यमातून मी 2020 पासून 181 गावामध्ये पाण्याचं काम केलं आहे. त्याच्यावर 125 तरुण मुलं जे बेरोजगार होते त्यांना 20-20 हजार रुपये पेमेंट देऊन त्यांना याच्यावर रोजगार दिला आहे. आणि कित्येक शेतकरी जिथं उन्हाळ्यामध्ये टँकर यायचे ते आज 12माही बागायतदार झालेत. 2 पिकावरचा शेतकरी 10 पिकावर गेला आहे. हजारातला शेतकरी लाख रुपयाच्या उत्पन्नात जातोय. पांडुर्णा नावाचं गाव आहे. 2020ला ज्यावेळी मी एका शेतकऱ्याकडे चहा प्यायला गेलो 6 पात्राच्या खोलीत आणि तेही मातीच्या पडलेल्या भिंतीमध्ये मी चहा प्याला, तिथं जलताराचं काम केलं. मागच्या वर्षी आम्ही मीडियाला घेऊन त्या ठिकाणी गेलो तर 6 रूमचा RCCचा बंगला बांधला होता आणि त्या बंगल्याला पण नाव जलतारा नाव दिलं होतं. त्यांनी सांगितलं ही क्रांती फक्त सर तुमच्यामुळं आणि जलताराच्या योजनेमुळे आली. आज 12माही बागायतदार शेतकरी मी बनलो आणि लाख लाख रुपये उत्पन्न मी एका एकरमध्ये काढायला लागलोय. हे 181 गावामध्ये मी करून दाखवलेलं आहे आणि जिथलं चित्र बदललं. आणि मग साधं सांगतोय तुम्हाला की तरुण मुलं शहरातून परत गावात आले आणि शेती व्यवसाय करू लागले. साधी गोष्ट आहे, दिवसा जर लाईट असेल तर बाप दारे धरतो आणि संध्याकाळची लाईट आली तर मुलं दारे धरतात. पाणी उपलब्ध आहे. शेतीचं मुख्य साधन पाणी आहे आणि हे काम मी मागच्या 12 वर्षापासून अविरत करतोय. तरुण मुलांना व्यसनमुक्तीचे काम मी युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि रोजगार देणं तरुणांच्या हाताला आणि शेतकऱ्यांना पाणीदार बनवणं हाच माझा अजेंडा मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 12 वर्षापासून राबवतोय. म्हणून आज जनमानसातून शेतकऱ्यातून मला विचारल्या जातं आहे किंवा मला आग्रह होतोय की सर आता तुमच्यासारखा नेतृत्व करणारा माणूस पुढे यायला पाहिजेत. कारण बाकी ठिकाणी 30-30 वर्षाचे प्रस्थापित 5-5 वर्षाच्या टर्म बदलून ते आणि त्यांच्या मुलाला घेऊनच बॅनरवर येत आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य कधी येतील तर याचे सगळे उपकार आणि हे सगळं श्रेय फक्त आदरणीय मनोजदादांनाच आम्ही देतो. आणि दादांच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे व्यासपीठ भेटतंय आणि निश्चितपणे आम्ही ही क्रांती करून दाखवू आणि परत शेतकऱ्यांची मुलं राजसत्तेमध्ये जाऊन परत शेतकऱ्यांसाठी काम करतील, आरक्षणासाठी काम करतील, दादाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करतील. हाच संकल्प तुमच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी करतो. नाही आणि मला सरांबद्दल एक म्हणजे यांनी जे आत्ता सांगितलं नाही तर तुम्हाला हे सांगायचं आहे की असे म्हणजे मनोज जरांगे पाटील अशा लोकांशी चर्चा करतात. मला माहीत नाही उमेदवारीचं काय होईल, पण छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्याने आपल्याला काय करता येईल समाजामध्ये तर अशा टेक्निकल लोकांना आज तुम्ही बघा हे प्रस्थापित राजकारणी आहे, हे बसल्या जागेवर इंजिनियरला ड्रॉईंग काढायला लावतात. त्याच्यामुळं आपण शेतकरी राजा राजा म्हणतो आणि राजाच्याच पोरायला पोरी भेटना.
शेतकरी राजा आणि प्रधान झाला मोठा आणि राजा झाला भिकारी, अशी परिस्थिती आपल्या इथं झालेली आहे. मी बोलतो. एक काय होतं तुमचं परत एक सर जसं की तुमचं काम आहे आणि जनतेकडनं तुम्हाला विचारलं जातं की आता तुम्ही जे सामाजिक काम करता ते सामाजिक काम करत असताना तुम्ही आता राजकीय क्षेत्रातूनही ह्या कामाला पुढे नेलं पाहिजे आणि उमेदवारी जर का तुम्हाला लढायची इच्छा असेल तर तुम्ही कुठल्या मतदारसंघातनं लढताल आणि कशा पद्धतीनं तुमचं हे सामाजिक काम आणि राजकीय काम पुढे न्याल? मी ज्या आध्यात्मिक व्यासपीठावरून आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करतो, मी हे जाणून आणि मानून आहे की जसे एका नाण्याला दोन बाजू असतात, हेड आणि टेल, चित आणि पट, तसंच राजकारणाला पण दुसरी बाजू आहे आणि तिचं नाव आहे समाजकारण. जो आजपर्यंत राजकारणाच्या अविरत व्यासपीठावर राहून लोकांच्या गळ्यातलं ताईत बनलेत, या लोकांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात समाजकारणापासून केलेली आहे. आणि मला ते सौभाग्य आहे की मी 2007 पासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये आणि समाज कल्याणाचं आणि पर्टिक्युलरली गावामध्ये राहून शेतकऱ्यांसाठी समृद्धीचं काम करतो आहे. मग ते पाण्याचे कामं असतील, जलसंधारणाचे कामं असतील आणि त्याचबरोबर तरुण मुलांच्या व्यसनमुक्तीचे कामं असतील, रोजगाराचे कामं असतील. आणि मी पहिल्यापासून म्हणजे हे डिझाईन केलेलं होतं की कोणताही व्यक्ती सुरुवात ही आपल्या स्वतःच्या गावापासून करतो, पण मी माझ्या गावाला स्वतःचं गाव न मानता माझ्या मतदारसंघातल्या 241 गावांना गाव मानलं. आणि त्यावेळी माझ्या मनात कधीही आलं नव्हतं की मला 15 वर्षांना राजकारणात जायचं आणि मला विधानसभा लढवायची, म्हणून प्रामाणिकपणे सांगतोय. आणि माझ्या मतदारसंघातल्या कोणत्याही शेतकरी जो लाभार्थी आहे किंवा जो माझ्या सानिध्यात आलेला आहे त्यांना तुम्ही जाऊन विचारू शकता की वायाळ सरांनी तुमच्या इथं 2 महिने JCB मशीन चालवली, 1 रुपया डिझेलला न घेताही गावचे गावं पाणीदार केले, 100 मुलं 20-20 हजार रुपये महिन्यानं रोजगाराला लावले. तर त्यांनी कधी इच्छा व्यक्त केली का की मला विधानसभा लढायची आणि तुम्ही माझ्या कधी कामी येताल का? अजिबात नाही आहे. आजची जी परिस्थिती उद्भवलेली आहे की प्रस्थापितांच्या विरोधात आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी चालवलेला हा जो एक महायज्ञ आहे, या महायज्ञामधून आज सर्वसामान्य लोकांना एक नेतृत्व सापडलं आहे आणि चीड आलेली आहे. फक्त लोक बोलून दाखवत नव्हते. निसर्गाचा नियम असतो, परिस्थिती दिवसेंदिवस बदलत असते, बदल हा अटळ असतो. आणि हेच प्रस्थापित फक्त घराणेशाहीच्या माध्यमातून राजकारण चालवत होते. 5 वर्षात 2 महिने फक्त मतदारसंघामध्ये मतदारांच्या संपर्कात राहायचं आणि 5 वर्ष गायब व्हायचं, स्वतःच्याच प्रॉपर्ट्या कमवायच्या. याने सर्वसामान्य माणूस होरपळून गेलेला होता. कधी कोणत्या नेत्यानं येऊन तुमच्या गावाला पाणी आहे का, तुमचं आर्थिक उत्पन्न काय आहे, तुमचे तरुण मुलं काम करतात का, कधी कोणी विचारलेलं नाही. आणि मग असं अनोखं काम आम्ही करतोय म्हणून लोकांच्याच मनात आलं की बाबा असे नेतृत्व आता समोर यायला पाहिजेत की जे ग्रामपंचायत सदस्य नाहीत, पंचायत समिती सदस्य नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, आमदार नाही, खासदार नाही, कुठलं पद नसताना शासनाची एकही योजना हातात न घेता, 1 रुपया शासनाचा न वापरता करोडो रुपयांच्या CSR फंडामधून आपल्या तालुक्यामध्ये पाण्याचे कामं करतायत, तरुणांना रोजगार देण्याचे कामं करतायत. तर असा एखादा सर्वसामान्यामध्ये मिसळणारा माणूस, आपला वाटणारा माणूस आता आपल्या नेतृत्वात पुढे यायला पाहिजेत. म्हणून मला दिवसातून 10-10, 15-15 लोक भेटायला येऊ लागले, स्वतः मागच्या 4 महिन्यापासून म्हणू लागले. आणि मग मी ज्यावेळेस लोकांचा आग्रह पाहिला त्यावेळी मी आज मतदारसंघातल्या 241 गावात गेलो आणि प्रत्यक्ष सचिन भैया मी लोकांना उमेदवार म्हणून मत मागायला नाही गेलो, मी त्यांचं मत जाणून घ्यायला गेलो की असं तुमचा आग्रह आहे, मी जर उभा राहिलो तर तुम्ही मला सहकार्य करताल का, मदत करताल का. मी जरांगे पाटलांचा सेवक आहे, त्यांच्याच माध्यमातून मी त्यांच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये कुठं ना कुठं तरी खारीचा वाटा म्हणून शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करतोय, तरुण मुलांसाठी काही करतो. आदरणीय दादांना मी करत असलेलं काम खूप आवडलंय. त्यांनी पर्टिक्युलरली इच्छा व्यक्त केली की तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रात वाटूरला मी जी काही 2 एकर जमीन दान करून व्यसनमुक्ती केंद्र उभा केलं आहे त्या ठिकाणी मला भेट द्यायची आहे. तर मला म्हणजे समाधान वाटलं या गोष्टीचं. आणि मग मी लोकांना जाऊन विचारतोय की तुमचं सहकार्य राहील का, मदत का राहील का. लोक भरभरून बोलत आहेत की जे कधीही म्हणजे आज सोयाबीन काढण्याचे दिवस आहेत, माणूस तुम्हाला गावात भेटणार नाही. आणि मी जर जायचं ठरवलं तर 100 लोक चवाळे हातात घेऊन उभे राहतात की नाही सर यायला लागले तर की ज्यांनी आपली तर 2-2 महिने JCB चालवली आहे, आपल्याला पाणीदार केलं आहे. मग असा माणसाला आपला पाठिंबा पाहिजेत. आणि आज तुमच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की निसर्गाचा नियम असतो, 1 दाणा पेरल्याच्या नंतर हजारो दाणे निसर्ग देत असतं. तसं आज दादांनी जे काही स्वतःचं जीवन समाजासाठी दिलंय, आज त्यांच्या एका हाकेवर करोडो लोक येत आहेत. ह्या निसर्गाच्या चक्राचा परिणाम आहे. आणि तसंच माझ्या बाबतीमध्ये पण मी सांगू इच्छितो की मी निस्वार्थपणे काम करतोय म्हणून स्वतःहून लोक आग्रह करतायत. बघू दादा जे ठरवतील ती पूर्व दिशा आहे. पण आमदार खासदार होऊनही आम्हाला संपत्त्या कमवायच्या नाहीत, आम्हाला आमचा मायबाप शेतकरी हा संपत्तीवाला बनवायचा आहे. हाच आमचा अजेंडा आहे, हेच आमचा उद्देश आहे, हेच आमचं ध्येय आहे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही काय हाकेवर जण म्हणले ते हाकेवरच लोक जास्त येऊ राहिले इथं माहिती का.